प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून सत्यमेव जयते चौक सेक्टर 3 ऐरोली येथे महाशिवरात्रीचा दिव्य झांकी महोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी चलचित्र दाखवण्यात आले। यामध्ये श्री महादेव यांच्या पिंडीचं पूजन करताना सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणपती आणि कार्तिक देव दाखवण्यात आले। त्याबरोबरच स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता जीवाची आहुती देणारे महापुरुष यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले। तसेच स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा प्रकारचे संदेश नागरिकांना देत मेडिटेशनचे महत्त्व पटवून दिले। कोरोना काळात नागरिकांचे उपचार करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे म्हणजेच डॉक्टर, नर्स, परिचारिका यांचे चित्र लावून त्यांचे अभिवादन करण्यात आले। तसेच मेड इन इंडियाचा संदेश देण्यात आला। या प्रसंगी मीना दीदी यांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना सांगितले की प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान आणि सर्व राजयोग याचे शिक्षण दिले जाते। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के द्वारा महाशिवरात्रि पर ऐरोली सेक्टर 3 में दिव्य झांकी का आयोजन किया गया है। इसके पीछे हमारा यही उद्देश्य है कि आज विश्व के सारे भक्त जिस परमात्मा शिव पिता की शिवरात्रि बड़े श्रद्धा से, भावना से मनाते हैं, वह स्वयं निराकार परमपिता परमात्मा शिव का दिव्य अवतरण इस धरा पर प्रजापिता ब्रह्मा के माध्यम में हो चुका है। पिछले 86 वर्षों से परमात्मा शिव हम सबको आध्यात्मिक ज्ञान और सहज राजयोग की शिक्षा दे रही है, जिससे मानव आत्मा मूल्यनिष्ठ चरित्रवान बन जाती है। पतित पावन परमात्मा शिव की याद से अर्थात मेडिटेशन से आत्मा बहुत डीप साइलेंस का अनुभव जीवन में करती है। यही वह राजयोग है, भारत का प्राचीन राजयोग, जो स्वयं परमात्मा शिव पिता पुनः हमें सिखा रहे हैं, जिससे हम तनाव मुक्त खुशनुमा जीवन जीने का एक गिफ्ट परमात्मा से प्राप्त करते हैं। तो समाज के हमारे सर्व भाई बहन ऐसी अमूल्य गिफ्ट परमात्मा से प्राप्त करें, क्योंकि यह सबका जन्मसिद्ध अधिकार है। तो यही हम सबको सिखाने के लिए इसका आयोजन किया गया है। तसेच मेडिटेशन केल्याचे फायदे सांगत सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले। हे वर्ष भारताचा अमृत महोत्सव असलं तरी देशात खूप अशांतता पसरली आहे। त्यामुळे देशातील लोकांमध्ये शांतता पोहोचावी, त्याचबरोबर मुलींनी शिकावे आणि त्यांचा विकास व्हावा यासाठी ते सदैव तत्पर असतील। तसेच युवा पिढीने अध्यात्माकडे वळावे आणि आपली शक्ती योग्य जागी वापरावी असा संदेश दिला। इस वर्ष हमारे भारत का आज़ादी का वर्ष चल रहा है और परमात्मा शिव पिता ने हमें यह थीम दिया है कि आज़ादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर। भारत को आज़ाद करने के लिए हमारे अनेक वीर पुरुषों ने अपनी बलिदानी दी है और भारत के लिए बहुत कुछ किया है, लेकिन फिर भी हम देख रहे हैं कि समाज के अंदर दुष्टता बढ़ती जा रही है, अनाचार बढ़ता जा रहा है। तो क्यों नहीं भारत देश के हर नागरिक की तरफ हम पहुँचे, जिस प्रकार से महिलाओं को शिक्षित किया जाए। शिक्षा तो सब प्राप्त कर लेते हैं, परंतु शिक्षित होना ज़रूरी है। इसके साथ साथ किसान अपना काम तो कर रहे हैं, परंतु यदि वह अपने शुभ विचारों के द्वारा इस खेती को अगर समृद्ध बनाए, दिव्य बनाए, तो वो हमें ज़्यादा ही फलदायक बन सकती है। युवा इतनी शक्तिशाली है, परंतु अपनी शक्तियों को डिस्ट्रक्शन के कार्य में लगा रहे हैं या केवल डिजिटल बन रहे हैं, तो वह युवा सशक्त बने, आध्यात्मिकता की तरफ अपना ध्यान लगाएं, अपने एसक्यू को बढ़ाएं, तो वो कार्यरत रहेगा, लेकिन साथ साथ वह पॉजिटिव एनर्जी से भरपूर रहेगा।
तो हमारा भारत स्वच्छ भारत रहेगा, समृद्ध भारत बनेगा, स्वस्थ भारत बनेगा। तो भारत देश के हर नागरिक को हेल्दी, वेल्दी और हैप्पी बनने की बहुत आवश्यकता है। तब हमारा भारत देश स्वर्णिम भारत बन सकता है। तो इस कुछ कटआउट्स और मॉडल्स के द्वारा परमात्मा शिव ने जो हमें शिक्षा दी है उसको हम इस थीम के साथ स्पष्ट करना चाहते हैं। इसलिए महाशिवरात्रि के इस महान पर्व पर, क्योंकि परमात्मा शिव ही सर्वशक्तिमान और सर्वसमर्थ है, सर्व धर्म की आत्माओं की पिता है और उन्होंने यह महान कार्य इस धरा पर आकर के शुरू किया है। हम सभी उनके राइट हैंड्स हैं, तो क्यों नहीं आप भी सभी इस कार्य में जुड़ें और हम सब मिलकर के इस भारत देश को जल्दी से जल्दी विश्व का गुरु बनाएं, विश्व का लाइट हाउस बनाएं, इस भारत को स्वर्णिम भारत बना कर के रहे। तो यही विशेष हमारा उद्देश्य है। यावेळी भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई माजी जिल्हा अध्यक्ष दिनेश पारख यांनी भेट दिली। यावेळी दिनेश पारख यांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना सांगितले की प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचे मुळात शांती आणि ओम शांती हे महत्त्वाचे उद्देश आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेड इन इंडिया मागचा मूळ हेतू काय आहे ते सांगत बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश त्यांनी दिला। आज पूर्ण भारत देशामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात मानला जातो। त्याचप्रमाणे आज इथे आमच्या इथे सेक्टर 3 मध्ये ऐरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीचा उत्सव मनवला जात आहे। त्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या माध्यमातून शिवदर्शनची झाकी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक शांततेचा आणि कायम यांचा संदेशच आहे, शांती, ओम शांती। ओम शांती म्हणणारे सगळ्यांना शांतीचा एक संदेश देऊन आपल्या लोकांना सगळ्यांना आनंदित करणारे असे प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचे सगळे ते आमच्या प्रमुख यातल्या दीदी व सर्व दीदी आणि आमचे बंधू या ठिकाणी गेली 3 दिवसापासून हे कार्यात काम करत आहेत। यांनी आज शिवभगवानचं इथं महाशिवरात्रीनिमित्त मोठा उत्सव मनवला आहे। या उत्सवाला आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब यांनी सुद्धा भेट दिली आणि त्यांना सुद्धा दीदींनी जे सांगितलं बा काय सतयुग काय कलयुग काय आणि काय चाललंय बा पुढे देशामध्ये जगामध्ये काय होणार आहे त्याची पूर्ण माहिती आमच्या मीना दीदींनी त्यांना दिलेली आहे। यांचं खूप मोठं क्षेत्र आहे, पूर्ण इंडियामध्ये नाही पूर्ण देशामध्ये वर्ल्डमध्ये त्यांचे सेंटर आहेत आणि आज या ठिकाणी आमच्या ऐरोलीमध्ये त्यांनी हे उभं केलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून आज जी काही अमृत महोत्सव अशी या ठिकाणी त्यांनी एक थीम तयार केली आणि ती दाखवलेली आहे। त्याच्यातून लोकांना एक संदेश दिलेला आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ। मुलींना शिकवा, मुलींना पुढे न्या आणि मुलींना आणा। आज आपल्या भारत देशामध्ये मोदी साहेबांनी एक संदेश दिलेला आहे का महिला आणि पुरुष हे सगळं समान आहेत, एक समान आहेत, त्यांना सुद्धा सारखाच हक्क मिळाला पाहिजे असा बेटी बचाओ बेटी पढाओचा त्यांनी नारा दिलेला आहे। त्याचप्रमाणे आदरणीय मोदी साहेब आपल्या या भारताचे पंतप्रधान त्यांनी या लोकांना खूप आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा सगळीकडे बेकारी पसरलेली आहे। त्या बेकारीतून मुक्त होण्याकरता आत्मनिर्भर भारत, समर्थ भारत असा देश पुढे नेण्याचा त्यांनी जो संकल्प घेतलेला आहे त्या संकल्पाची थीम सुद्धा या ठिकाणी आमच्या दीदींनी दाखवलेली आहे आणि त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे। मेकिंग इंडिया या माध्यमातून सगळ्यांना जायचं का बा आपण आपल्या भारत देशामध्ये लोकांना रोजगार द्या आणि भारत देशामध्ये आपली वस्तू बनवून भारत देशाचं कसं जगात नाव होईल असं या ठिकाणी त्यांनी करण्याचा उद्देश केलेला आहे। त्याचप्रमाणे आपले पूर्ण आपला जो पोशिंदा आहे शेतकरी वर्ग कसा पुढे येईल आणि शेतकरी वर्गाला कसं पुढे आणता येईल, शेतकऱ्यावर अनेक अवकाळी तकलीफी येत असतात, त्या तकलीफमधून कसं बाहेर येईल आणि या शिवबाबाचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि शेतकरी संपन्न तो पूर्ण देश संपन्न, त्याच्यात आम्ही संपन्न। शेतकरी आपल्याला सगळ्यांना खाऊ पिऊ घालणारा एक आपला पोशिंदा आहे। त्याकरता दीदींनी या ठिकाणी त्यांचं सुद्धा खूप चांगलं चलचित्र दाखवलेले। त्याचप्रमाणे ह्या आपल्या पूर्ण भारत देशाला या गुलामगिरीतून संकटातून बाहेर काढण्याकरता जे महात्मा पुरुषांनी श्रेय घेतले, बाबू सुभाषचंद्र घोष आहेत,
महात्मा गांधी आहेत, पंडित नेहरू आहेत, आंबेडकर साहेब आहेत, पटेल, अशा अनेक थोर पुरुष आहेत. त्याचप्रमाणे ह्या आमच्या जानकी दिदी आहेत का त्यांनी पूर्ण भारत देशामध्ये आज हे सगळ्या विश्वात त्यांचं नाव केलेलं आहे. का यांचा खूप मोठा एक माउंट आबूमध्ये खूप मोठा आश्रम आहे. त्या माउंट आबूमध्ये दिदी आम्हाला एक 15-20 वर्षापूर्वी सगळ्यांना घेऊन गेली होती आणि त्या ठिकाणी आम्हाला याचं सगळं दाखवलेलं आहे का या असं एक समाजामध्ये काय काम करतात आणि समाजाची कशी सेवा करतात याच्यातून यांनी आम्हाला आज सगळ्यांना दाखवलेले. या ठिकाणी गेली 3 दिवसापासून हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहेत आणि खूप लोकांनी इथं भेट दिलेली आहे आणि बऱ्याच लोकांना आमच्या दीदीच्या माध्यमातून या सेंटरच्या माध्यमातून चांगला लोकांवर परिणाम होतो आणि लोक चांगल्या इथून शिकून जात आहेत. त्याबद्दल मी दीदींना आणि या ब्रह्मपिता प्रजापती पितांना खूप धन्यवाद देईल आणि असाच आपण सगळ्यांनी याच्यातून जावं आणि सगळ्यांचं कल्याण हो हीच परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक भावना जपली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असून प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे नागरिक देखील धन्यवाद देत आहेत. ब्युरो रिपोर्ट, ऐरोली, महाराष्ट्र माझा.